आताच एकीकडे चला वेल प्लेड कपिल. चला जाऊयात मायक्रोफोन मध्ये करूयात बदल, जिथे आवाज ऐकाल योगेशजी डोले यांचा. थँक्यू संदीप बोराडे सर. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. भावी आमदार व सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहता. कर्जत टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप ही स्पर्धा पुनश्च एकदा आपल्या भेटीस आली आहे. आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतील सेकंड राऊंडची सेकंड मॅच इथून आपण पाहताय. एकीकडे जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट बरेडी बॅटिंग करते आहे. अंतरट बरेडी टीम. हो पहिला अगदी आपण पाहताय यॉर्कर झालाय समोर, सन्मान दिलाय, डिफेन्स केलं खऱ्या अर्थानं, भाग पाडलं फलंदाजाला खऱ्या अर्थानं सन्मान देण्यासाठी. कल्पेश कांबेरे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. या मॅच साठी सुद्धा विनायक पंकज कोलंबे यांचं पारितोषिक कंटिन्यू राहील. चांगला डॉट. 3 डॉट बॉल आले तर पंकज कोलंबे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि 3 चौकार आले तरी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. परंतु सध्या या डॉट बॉलच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कल्पेश कांबेरे. फटका सजलाय. योगेश कांबेरे त्या ठिकाणी आपण पाहताय. पकडली, कॅच मिळाली आहे, विकेट. फलंदाज विघ्नेश बाद. तीनही बॉल तसं म्हणायला गेलं तर आता इथे डॉटच आहेत, कारण कोणतीही धाव धावफलकावरती नाही आहे. त्यामुळे नक्कीच विकेट जरूर आली, परंतु 500 रुपयांच्या कॅचचा मानकरी या ठिकाणी कल्पेश कांबेरे जरूर ठरतायत. पहिले 2 डॉट बॉल आले होते आणि त्यानंतर तो दबावच झाला होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय. विघ्नेशवरती बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय एखादा मोठा फटका आला तर दबाव थोडा कमी होईल आणि त्याच खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्लॅनिंगमध्ये त्याचं प्लॅनिंगच पूर्णपणे फसलं. मिडॉनला क्लिअर करायचं होतं, परंतु अगदी आपण पाहताय मिडॉनमध्ये त्या ठिकाणी योगेश कांबेरे पाठीमागे जात असताना चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. मिळाली पहिली विकेट वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरबरेडी टीमची. फलंदाज विघ्नेश बाद झालाय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्याच क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आपण पाहताय सागर. खऱ्या अर्थानं लवकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये त्याला बोलवलं गेलं. विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहताय ती विकेट विघ्नेशची आल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. फिल्डिंग थोडीशी सेट केली जाते. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. आता लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॉलर हे बॅटल देखील इथून पाहायला मजा येईल. कल्पेश कांबेरेच्या विरोधामध्ये आपण पाहताय सागर हे बॅटल कसं असेल. हो खोला टाकला, बादशा हलकेची कडा. अगदी आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चालला डीपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय प्रयत्न करतायत, परंतु तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे थर्डमॅन मधून आला. हा चौकार. चौकार आला. चौकारानं इथून अकाउंट ओपन झालंय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरबरेडी टीमचं 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बरोबर गॅप शोधली आहे गली आणि बरोबर थर्डमॅनच्या मधून मात्र हा चौकार इथून पाहायला मिळतोय. नयननं एफर्ट्स दाखवले परंतु चौकार रोखू शकले नाही. हो इथं मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये फिल्डर थोडेसे दूर आहेत, तोपर्यंत एक धाव मिळेल. एक धाव इथून अगदी आपल्याला कंप्लीट होतानाच पाहायला मिळते आहे. आणि जसा बॅटवरती चेंडू आला ना त्याच वेळी खऱ्या अर्थानं ते मन बनवलं होतं धावेसाठी, कारण की विजयला इथून स्ट्राईकच मिळाली नव्हती आणि विजयला जर का स्ट्राईक द्यायची
तर मात्र ही सिंगल धाव इथून कंप्लीट करायचीच होती. ती सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. त्या सिंगल धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 5 धावा या धावफलकावरती आल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमच्या. विकेट्स लवकर आली, त्याचा दबाव हा मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट जाणवताना पाहायला मिळतोय. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बाटची कडा पकडली कॅच रोशन मोडकनं, मिळाली आहे मोठी विकेट. विजय बाद. विजय खऱ्या अर्थानं लवकर परतलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉल जो खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि शेवटच्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळाली. हलक्या हातानं खऱ्या अर्थानं कल्पेचं हे षटक त्याला इथून मात्र खेळून काढायचा होता हा बॉल, परंतु बाटची कडा घेऊन रोशन मोडकनं मात्र चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. आणखीन एक विकेट आली आहे. विजय इथून मात्र बाद झाला. विजयला मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं होतं, कारण की विजयच्या बॅटमधून जेवढे स्ट्रोक येतील तेवढे खऱ्या अर्थानं हे टीमसाठी फार महत्त्वाचे होते, कारण की नेहमीच आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट मिळवून देणारा खेळाडू इथून 0 या धावसंख्येवरती बाद झाला. आता खऱ्या अर्थानं टीम संकटामध्ये सापडली आहे आणि त्या संकटामध्ये सापडली असताना आता एखाद्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक म्हणून ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता कोणता फलंदाज खऱ्या अर्थानं ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणार आणि इथून टीमला किमान फायटिंग टोटल पर्यंत तरी पोहोचवण्याचं काम करेल, आता हे देखील इथून पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय प्रथमेश 4थ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहताय बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढली आहे प्रथमेश आणि सागरवरती, कारण की विकेट्स आल्या, धावा आल्याच नाहीये. पहिलं षटक जे इकॉनॉमिकलच गेलाय, जिथे खऱ्या अर्थानं विकेट्सच आल्यात, जिथे डॉट बॉलच आलेत. कल्पेश कांबेरेनं कमालीचं षटक हाताळलंय आणि आता मात्र पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर अमोल मोडक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं हे देखील नाव सातत्यानं चर्चेत राहिलंय आणि तो आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जत टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप अगदी आपण पाहता या स्पर्धेला संबोधलं जातं आणि त्या स्पर्धेमध्ये हे नामांकित सगळे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिली रात्र स्पर्धेची सेकंड राऊंडची सेकंड मॅच अगदी आपण पाहताय पहिल्या मॅचमध्ये जिथे स्वप्नील धुले पुरस्कृत स्वप्नील कन्स्ट्रक्शन 11 वंजारपाडा B+ टीमनं त्या 2 मॅचेस जिंकून स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनल पर्यंत ती मात्र त्यांनी मजल मारली आहे. आता इथून या 2 संघांमधून तो जिंकणारा संघ त्यांच्या विरोधामध्ये ती मॅच खेळताना पाहायला मिळेल. हो, बॅटची कडा, शॉट, फाईन लेग, रेडीच नव्हते, बॉल सरळ चालला डीप फाईन लेग, सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील 4 धावा. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 9. या धावांची आवश्यकता आहे वैष्णवी 11 कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमला. या धावा जर का आल्या तर फायटिंग टोटल इथून जरूर उभी राहील आणि जेवढी धावा या धावफलक्यावरती येतील तेवढ्या धावसंख्येला आम्ही फाईट देखील करू. इतक्या धावा तर धावफलक्यावरती बनवायच्या आहेत आणि त्यासाठी सागर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. 2 चौकार आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर सागरच्या बॅटमधून आलेत. एक कल्पेच्या विरोधामध्ये आला होता आणि एक आता अमोल मोडकच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती येताना पाहायला मिळाला. ओ, इथे देखील चुकी झाली आहे. एज घेतली होती एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय योगेश कांबेरे यांनी देखील चुकीच केली आहे. सागरला इथून आणखीन एक जीवदान मिळालंय. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत, ज्याच्या चौकाराने खऱ्या अर्थानं जे धावफलक येते अगदी आपण पाहताय हलतं पाहायला मिळालंय, त्याला इथून मात्र जीवदान दिलंय. लेफ्टी बॅटर थोडंसं प्लॅनिंग मी तर म्हणेन वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमनं केलेत. बॅटिंग लाईनअपमध्ये पुढे पाठवलाय सागरला. यावेळी बॅक टू द बॉलर, फटका चांगला होता परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अमोल मोडकचं चौकार आलाय आणि त्याचं प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यानं मात्र फेकलेत. ते चौकाराचं पूर्णपणे दबाव खऱ्या अर्थानं तो इथे कमीच त्यानं केला. हो, पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय लॉंगॉनमध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहेत, बॉलला त्या ठिकाणी फील्ड केलं जात आहे, तोपर्यंत धाव मिळेल ती मात्र सिंगलच. एक सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जर अगदी पाहताय तर 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी राहिली अमोल मोडकची देखील. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, तदनंतर मात्र ही सिंगल आली आहे. म्हणजेच काय तर 4 बॉलमध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्यात. सातत्यानं ते फिल्डिंग चेंज करावी लागते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हे सर्वांसाठीच खऱ्या अर्थानं डोकंदुखीच राहिलं.
प्रत्येक वेळी व्हेरिएशन चेंज, प्रत्येक वेळी फिल्डिंग चेंज. आमच्या अंपायर्सला देखील सातत्यानं चेंज व्हावं लागतं. हो, यावेळी अगदी आपण पाहत आहे गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत, पकडली एक कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. प्रथमेश बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता 5व्या क्रमांकावरती जय आलाय. म्हणजे ज्या जयनं मागच्या मॅचमध्ये सलामीसाठी आला होता, तो आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. हे प्लॅनिंग सातत्यानं करते वैष्णवी 11 आंतरड वरेडी टीम. त्यांच्या त्या प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतात. आता देखील आपण पाहता एक वेगळी रणनीती आखली आहे. जयला अगदी पाठीमागे ठेवलं बॅटिंग करण्यासाठी. हो, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता, जोरखास प्रहार करायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक इथून 2 समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात त्या उग्या 10. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं दोनही. इथून मात्र धावा झाल्या नाहीयेत आणि त्या धावांसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष चालू आहे आता मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर बरेडी टीमचा. धावा तर बनवाव्याच लागतील, प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्न जर का केले नाही तर मात्र इथून कमीत कमी धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. तर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तशी रणनीती आखतील, तशी प्लॅनिंग आखतील आणि इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा जमवायच्या हे देखील आता प्लॅन मैदानाच्या आतमध्ये करत असतील. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातात. पाण्याबरोबर अगदी काही निरोप देखील पोचवले जातात, त्या स्ट्रॅटर्जी देखील पोचवल्या जातात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10 चालत, उर्वरित 2 ओव्हरमध्ये धावा बनवायचे. 4 ओव्हरची मॅच आहे, सेकंड राऊंडची मॅच. इथपर्यंत पोहोचलोय. प्रत्येकाचं स्वप्न आहे या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचं. कर्जत टेनिस क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ते खऱ्या अर्थानं चॅम्पियन किताब मिळवायचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. ज्या 32 संघ खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, त्या प्रत्येक संघाचं ते स्वप्न आहे या ट्रॉफीपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. प्रत्येकजण आपलं नशीब खऱ्या अर्थानं आजमावतोय. आज देखील आपण पाहताय 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले पहिल्या रात्रीमध्ये. त्यातील मात्र सेकंड राऊंडची ही मॅच प्रत्येक संघानं आपलं नशीब आजमावलं. अगदी जर पाहिलं ना तर वंजारपाडा B+ टीम जी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या पहिल्या रात्रीमध्ये जी क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आता यातील जिंकणारी टीम ती मॅच खेळताना पाहायला मिळेल. परंतु ही मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणता संघ जिंकेल यातील आणि कोणता संघ वंजारपाडा B+ टीमच्या अगेन्स्ट ती फाईट करेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय धनराज कांबेरे गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक. धनराज कांबेरे तिसऱ्या ओव्हरमध्ये लेफ्ट हँड स्विमर गोलंदाजी मार्कवरती. हो, पहिलाच बॉल आक्रमण चढवलाय, मिस टायमिंग आहे, हवेमध्ये फिल्डर आहेत, डाऊन दी बॉल पकडले कॅच. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं मिळाली आहे विकेट. फलंदाज इथून जय देखील बाद. मी आहे मग ते म्हणतील आम्ही कॅच घेणं पसंत करू. विकेट आली आहे, सागर बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी रोशन 6व्या क्रमांकावरती आपण पाहताय. रोशन देखील अगदी आपण पाहताय इथून मात्र भरपूर सारा टच मध्ये चांगली बॅटिंग रोशनची देखील पाहायला मिळाली आहे. हो, पहिलाच बॉल विथ द टर्न फटका खेचायचा होता, परंतु अगदी स्विंग आणि मिस केलाय. पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर निघालाय. हे आपल्याला धनराज कांबेरेच्या गोलंदाजीमधून सातत्यानं पाहायला मिळतो. व्हेरिएशनचा खऱ्या अर्थानं जादूगार आहे.
धनराज कांबेरे गोलंदाजी मार्कवरती. ओ आणखीन एक फुल लेनचा बॉल, आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. सातत्यानं हे प्रयत्न खऱ्या अर्थानं तुम्हाला अपयशच देऊन जातील. तुम्हाला गोलंदाजाच्या मेरिटनुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजाची व्हेरिएशन ओळखावी लागेल आणि तदनंतर तुम्ही त्याच्यावरती ते आक्रमण करू शकता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता मात्र बाट चेंज केली जाते. आता इथून जर पाहायला गेलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलक्यावरती अवघ्या 10 आहेत, किमान 30+. 4 ओव्हरची मॅच आहे. आता इथून जर पाहायला गेलं तर किमान 30+ धावा जर धाव फलक्यावरती आला तर फाईट होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. ओ यावेळी फटका चांगला आहे, लेग स्टंपवरती होता, ऑन साईडला खेळलाय खरा परंतु मिस हिट झालाय. फलंदाज बाद रोशन. होता परंतु ते एलिव्हेशन मिळालंच नाहीये. आणि इथून रोशन देखील बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावरती आला. नॉन स्ट्राईक एंडवरती जयला जास्त स्ट्राईक मिळालीच नाही. 4 बॉल या षटकातील तो अगदी आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. काय बॉलिंग केली आहे धनराज कांबेरेनं, जबरदस्त बॉलिंग केली आहे. 2 विकेट्स आणि 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळालेत. एक पहिलं मेडन षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं या स्पर्धेतील अक्षय भगत या गोलंदाजाकडून. ओ इथे आल्या आल्या फटका दमदार आहे, लंगन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय प्रदीपनं षटकार. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅटमधून. ओ यावेळी जर पाहिलं तर मात्र परफेक्ट वाईड यॉर्करच पाहायला मिळाला. शेवटचा बॉल देखील अगदी आपण पाहताय डॉट बॉलच फेकला. जे एक चुकीचा बॉल आला त्याच्यावरती मात्र प्रहार चढवला गेला, एक षटकार आला. तो षटकार वगळता काय बॉलिंग केली आहे धनराज कांबेरेनं. 6 धावसंख्येचं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये विकेट्स आल्या ते अगदी आपण पाहतायत 2. कमालीचं षटक पाहायला मिळालं धनराज कांबेरेचं. टीमचा कॅप्टन आहे, त्याच्याकडेच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर भरपूर सारी टीमची जबाबदारी आहे आणि त्यानं अगदी आपण पाहताय इथून मात्र 6 या धावसंख्येचं षटक त्यानं देखील हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहताय आल्या होत्या 5, एकंदरीत 10 धावा. आणि आता मात्र धनराज कांबेरेनं ते 6 धावसंख्येचे षटक हाताळलं, म्हणजे एकंदरीत 16 धावा या धावफलकावरती आल्यात. आणि आता इथून शेवटचं षटक असेल, शेवटच्या षटकामध्ये कितपत धाबा जमवेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीम हे देखील पाहावं लागेल. जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडून खऱ्या अर्थानं टीमला भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. आता जयनं मात्र इथून चांगली बॅटिंग करणं हेच अपेक्षा करत असेल ती मात्र टीम त्याच्याकडे त्या अपेक्षानंतर मात्र पाहते, परंतु तो इथून कशा रीतीनं येणाऱ्या 6 बॉलला फेस करेल. समोर आपण पाहताय गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवरती आहे. भरपूर चांगली मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. 2 टीमचा संघर्ष पाहायला मिळतोय. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर इथून या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु प्रत्येकालाच यश मिळेल हे नाही आहे. इथून मात्र आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर एक संघ आपल्याला जो खऱ्या अर्थानं क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. नयन गोलंदाजी मार्कवरती. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, इथून जर पाहिलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय नयनचा देखील. पहिला बॉल नयननं देखील तो डॉट बॉलच फेकला. प्रत्येक गोलंदाजानं अगदी आपण पाहता भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे जय भवानी वावलोली टीमसाठी.
हो पुनश्च एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक डॉट बॉलर्स पाहायला मिळतात. मी तर म्हणतो नयनने आता मात्र जयला पूर्णपणे रीड केलाय आणि त्याच्या विरोधामध्ये बरोबर अगदी जर पाहिलं तर प्लॅनिंगनुसार ती गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा मिळालाय नयनला देखील. बॅक टू बॅक 2 डॉट. हो यावेळी यॉर्करच आलाय. बाईकच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. तिसरा बॉल देखील आपण पाहिलं तर नयननं डॉट बॉलच फेकला. आता इथून खऱ्या अर्थानं धाव घेणं पसंत केलं कारण की प्रदीपच्या बॅटमधून एक षटकार आलाय. मग त्याला स्ट्राईक वरती आणलाय शेवटच्या 3 बॉलसाठी. प्रदीप सॅकिंग एन वरती आता. हो यावेळी देखील आपण पाहताय फलंदाज प्रदीप देखील बाद होईल. बादची कडा घेतली. रोशन मोडकनं पकडली कॅच. फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी आता गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गुरुला तुम्ही पाहताय 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि षटकातील जर पाहिलं तर मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जे पहिलं सत्र समाप्तीसाठी. नयन गोलंदाजी मार्कवरती आहे. हो इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहे डाऊन दी बॉल. हो पकडली कॅच लॉंग ऑफ मध्ये आणि इथून गुरु देखील बाद. सतरा धावा धाव फलक्यावरती आला. शेवटचा बॉल बाकी असेल आता पहिल्या सत्रातील. काय बॉलिंग केली नयननं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5च्या 5 बॉल त्यानं निर्धाव टाकलेत आणि शेवटचा बॉल जर का निर्धाव आला तर मात्र या स्पर्धेतील ते दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. हो शेवटचा बॉल देखील अगदी आपण पाहताय इथून निर्धावच टाकलाय. काय बॉलिंग केली नयननं देखील. या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक हाताळलंय गोलंदाज नयननं. बाबी आमदार व सरपंच चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. कर्जत टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहताय नयननं देखील इथून मेडन षटक हाताळलंय. पहिलं मेडन षटक हाताळलं चिंचोली टीमचा अक्षय भगतनं आणि आता मात्र दुसरं मेडन षटक आलंय ते मात्र नयनचं. एकाच रात्रीमध्ये 2 मेडन षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही अनेक स्पर्धा आपण पाहतोय की जिथे मात्र स्पर्धा समाप्त झाली तरी देखील मेडन षटक पाहायला मिळत नाही. परंतु इथे स्पर्धा सुरू झाली आणि अगदी सुरू झालेल्याच मात्र पहिल्याच रात्रीमध्ये हे 2 मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालेत. धावा देखील याच मैदानावरती भरघोस होताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र गोलंदाज देखील आपली चमत्कार दाखवत आहेत. पहिल्या सत्राचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलक्यावरती आल्या त्या 17 आणि आता इथून बनवायच्या आहेत जय भवानी वावलुली टीमला त्या मात्र 18 धावसंख्येचं टार्गेट आहे जय भवानी वावलुली टीमच्या अगेन्स्ट. दीक्षाताई जयेंद्र कांबेरे यांच्याकडून नयनच्या मेडन षटकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय.
जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं कमालीचं षटक हाताळलंय. धनराज कांबेरेनं देखील आपण पाहताय 5 चेंडू निर्धाव फेकले, 2 विकेट्स घेतल्या आणि एक खराब बॉल आला त्याच्यावरती तो षटकार पाहायला मिळाला. चला चला फलंदाज पाठवा लगेच. सलामीचे दोनही फलंदाज अगदी खेळपट्टीकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनराज कांबेरे आणि त्याच्या साथीनं आपण पाहता अमोल मोडक हे सलामीचे 2 फलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या थोडा. आणखीन एक मॅच आपल्याला इथून कव्हर करायची आहे. अठरा धावसंख्येचं टार्गेट आहे. 18चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे बॅटिंग करण्यासाठी. अगदी आपण पाहताय जय भवानी वावलुली टीम सॅकिंग इनवरती आपण पाहताय. धनराज कांबेरे स्वतः टीमचा कॅप्टन आता खऱ्या अर्थानं सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉन स्ट्रायकिंगवरती अमोल मोडकला तुम्ही पाहताय आणि पहिलं षटक घेऊन जे P1चं षटक आहे महत्त्वपूर्ण षटक जयला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. पहिला बॉल जयचा धनराज कांबेरेसाठी. हो पहिलाच फुल टॉस समोर लॉप केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ पकडली एक कॅच. पहिल्याच बॉल वरती कॅप्टनला पाठवलंय परत. मिळाली आहे विकेट जयला. ती विकेट आली आहे. 18 धावसंख्येचा बचाव करायचं मग विकेट तर मिळवाव्याच लागतील. सन्माननीय मनोहरजी माली साहेब यांच्याकडून षटकार जर का आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनोहरजी माली साहेब आपण पाहताय जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून हे कॅश प्राइज लागलं जात आहे. कोणत्याही फलंदाजानं जर का षटकार मारला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओ यावेळी जर पाहिलं तर मात्र आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. जय जय काय कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती धनराज कांबरेची विकेट घेतली आहे आणि तदनंतर अगदी आपण पाहता बॅक टू बॅक 2 डॉट बॉलच पाहायला मिळत आहेत. 18 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी खऱ्या अर्थानं डॉट बॉल आणि विकेट्स हे समीकरणच खऱ्या अर्थानं या धावसंख्या बचावू शकतो. आणि ते ओ इथे अगदी आपण पाहता लेट कट केलाय बॉलला. शॉट बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. हो पुन्हा एकदा अपर कट करायचा होता. फटका फसला. मिस टायमिंग. फिल्डर आहेत पकडली कॅच.
मिळाली आणखीन एक विकेट. टी फॉर टॅक. जशास तसं प्रत्युत्तर. योगेश कांबरे बाद. मनोहर माली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून कॅश प्राइज. यस पंच सांगतायत इट इज नो बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी साकारत होता जय, परंतु इथून हा नो बॉल फेकला आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्रीटचा. संधी तर फलंदाजासाठी अगदी आपण पाहता निर्माण झाली आहे. ओ फटका रोशनच्या बॅटमधून गॅप शोधली आहे. बॉल सीमा पार. धावा 4. चौकार. फलकावरती 8 आल्यात. 18 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 चौकार आणि त्यानंतर एक नो बॉलची, म्हणजे एकंदरीत 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर इथून मात्र धावा बनवायच्या आहेत त्या 9. 18 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा धावफलकावरती. 9ची आवश्यकता. अमोल. हो पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर वेगानं आलेत. तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट होती आहे. एका धावेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र आता 10 वरती. 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं तर इथून 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 8. हो इथे देखील फटका गॅपमध्ये खेळला आहे, परंतु फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. माहिती आहे आता दोन्ही बॅटरला इथून मॅच सहजरित्या जिंकता येईल. त्यासाठी मात्र कोणतीही रिक्स उचलत नाहीये. सिंगल डबलनं देखील ही सहजरित्या मॅच इथून मात्र जिंकता येईल हे माहीत असताना सावधरित्या क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. मनोहरजी माली साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत. हो इथून देखील ऑन साईडला फटका. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. धाव इथून देखील एक सिंगलच पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 12. 6 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक चालू आहे अमोलचं. अमोल जाधव गोलंदाजी मार्कवरती आहे. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि मनोहरजी माली यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ इथून मग अगदी आपण पाहताय कडे खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिलाय. हाईटची जी अपेक्षा खऱ्या अर्थानं होती इथून रोशन मोडक याला ती हाईट मिळालीच नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. धापा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कमी आहेत आणि त्या धावसंख्येचं संरक्षण करत असताना पहिलं षटक
ते खऱ्या अर्थानं फार कमीत कमी धावसंख्येचा हवा होता आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी जयचा झाला होता, परंतु ते 2 चौकार तो पूर्णपणे हो इथून देखील आपण पाहताय स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच मध्ये अजूनही चुरस बाकी आहे. मॅच आम्ही सहजासहजी सोडणारच नाहीये हे खऱ्या अर्थानं वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरबडी टीमनं देखील दाखवलंय. जरी आमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी कमी असतील, परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी विपक्ष टीमला देखील आम्ही प्रयत्नांची परिकष्ट करास भाग पडू हेच मात्र दाखवलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12. येणारे 12 बॉल आणि आता 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. 2 मॅचेस अशा पाहायला मिळाल्या की त्या शेवटच्या बॉलपर्यंत म्हणजे 1 बॉल आणि 1 धावसंख्येची आवश्यकता अशा मॅचेस पाहायला मिळाल्या. आणि आता इथून जर पाहायला गेलं तर ही मॅच अशी बनेल का? ती मॅच तिथून बनण्यासाठी डॉट बॉल आणि तदनंतर विकेट्स ते मिळवावेच लागतील. विजय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजी मार्कवरती तो आलाय. त्यानं आता खऱ्या अर्थानं त्याच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. 12 बॉलमध्ये 6 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. समोर आपण पाहता अमोल मोडक. हो पहिला बॉल विजयनं देखील डॉट बॉलच फेकलाय. या मॅच मध्ये कोणत्या क्षणी वापसी करू शकेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरबडी टीम, परंतु डॉट बॉलच फेकावे लागतील. हे डॉट बॉल एक समीकरण आहे, जर का तुम्ही सोडवलं तर मात्र या मॅच पर्यंत तुम्ही पोहोचाल. इथून डॉट बॉल आलाय. येणारे 11 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयकडे खऱ्या अर्थानं ती गुणवत्ता आहे, विजयकडे ती ताकद आहे. या धावसंख्येचं तो संरक्षण करू शकतो. कमीत कमी धावसंख्येचं षटक तो हाताळू शकतो. परंतु इथून जर पाहिलं तर मात्र सिंगल धाव पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 13. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 5. 10 बॉलमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. रोशन मोडक आणि त्याच्या साथीनं अमोल मोडक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 2 फलंदाज परतलेत. ओ यावेळी फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर ओ कॅच ड्रॉप. आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा होऊ शकली असती जय भवानी वावलोली टीम साठी, परंतु इथे फिल्डर कडनं चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर 3 धावसंख्येमध्ये झालंय. जिथे एकही धाव मिळाली नसती, जिथे विकेट्स मिळाली असती, जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता, कदाचित गोलंदाजानं त्याच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी देखील केली असती, परंतु इथे फिल्डरकडनं चुकी झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी सांगितलं जातं, इथे कॅच ड्रॉप झाली आहे. ओ शॉर्ट बॉल सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर अमोल मोडकच्या बॅटमधून आलाय हा षटकार आणि सन्माननीय मनोहरजी माली साहेबांकडनं जे 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय ते मिळेल अमोल मोडक यांना. या साहेब या, आपल्या शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज देणार आहोत. मनोहरजी माली साहेब या, आपल्या शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज देणार आहोत अमोल मोडक यांना. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक हाताळलं तो नयन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि दीक्षा ताई कांबेरे यांच्याकडनं देखील त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि अमोल मोडक आपण देखील यायचंय, आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते म्हणजे मनोहरजी माळी आणि कल्पेश जे 3 डॉट बॉल टाकले त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. पंकजजी कोलंबे यांच्याकडून कल्पेशसाठी देखील आपण पाहताय 500चं कॅश प्राइज आहे. ते 3 डॉट बॉल फेकले होते कल्पेशनं, त्यासाठी पंकजजी कोलंबे साहेबांकडनं 500चं कॅश प्राइज. मनोहरजी माली यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज अमोलसाठी. आणि नयनच्या मेडन षटकसाठी दीक्षाताई जयेंद्र कांबेरे यांच्याकडनं 500, म्हणजे एकंदरीत 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुमच्या